हॅपी न्यू इयर सगळ्यांना. चल तर आज तुम्ही म्हणशाल रेडी आवरून बिवरून कुठं चालली, तर आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात, आपला नवीन बिझनेस, नवीन काम. तर नवीन बिझनेस करणार आहे, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. तुमच्या सर्वांच्या साथीदारानेच ते पण शक्य होणार आहे. तर पुढं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला तर कळेल तुम्हाला बिझनेस कुठला आहे. जे पूर्ण व्हिडिओ बघेल त्यांना कळेल बिझनेस कुठला आहे आणि नवीन वर्षाची कुठली नवीन बिझनेसची सुरुवात केली आहे ते सर्व कळेल. त्या कामासाठीच बाहेर चालले आहे जरा. तुम्हाला तर माहिती आहे, कुठलं बी छोटा मोठा उद्योग करायचा म्हणलं स्त्रियांना लघु उद्योग, तर ते घर बसल्या जरी करायचं असलं तरी ते घरातल्या घरात सर्व गोष्टी अरेंज नाही होत. काहीतरी कागदपत्र कुठंतरी जमा करायला लागतात, काहीतरी सर्टिफिकेट लागतात, त्यासाठी बाहेर पडायलाच लागतं. त्यासाठी चालले आहे जरा चौकशी करायला, माहिती काढायला, आणि तर आपली नवीन सुरुवात करणार आहे. तर चला मग भेटूया, कनेक्ट राहा. परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय करते मम्मी? अगं आपल्या नवीन बिझनेस करायचा आहे, तर नवीन बिझनेस करायची त्याची सुरुवात केली आहे. डाळ निवडीत आहे. कसली डाळ आहे ओळखली का तुम्हाला? आला असेल पब्लिकला अंदाज. उडदाची डाळ आहे. आपल्याला पापडाचा बिझनेस करायचा आहे ऑनलाईन. सर्व डिटेल मी सांगते तुम्हाला कशा पद्धतीने करणार आहे मी. तर मग त्याची डाळ निवडायचं चाललं आहे. गिरणीमध्ये द्यायची दळायला. त्याच्या आधी एकदा आपलं काय नसतं डाळीमध्ये, पण चेक करायचं ना. झाली आपल्या नवीन बिझनेसला सुरुवात, म्हणजे पापड करायला सुरुवात. त्यामुळे लादी बिदी चांगली चकाचक पुसून झाली आहे. लादी पुसून झाल्यानंतर त्याच्यावरती चांगलं मोठं कापड आहे, मस्तपैकी पापड एक 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 लाटून टाकायचे. बघा आपले पापड कसे छान छान दिसत आहे. कलर मस्त आला आहे. 1 तासामध्ये एवढे तयार झाले. अजून करत आहे, लाटत आहे. बाकीचे होतील तयार. तर कोणाला आवडले असतील तर करा. मग मी टायटलमध्ये नंबर देते आणि आता पण नंबर सांगते. 9820584629 या नंबरवर ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी नक्की ऑर्डर करा. उडीद पापड आहेत, झाले आहेत. सध्या 2 किलोचे केले आहेत. 2 किलोचे झाले आहेत करून सुकायला ठेवले आहेत. अशा पद्धतीने केले आहेत, चांगले पातळ पातळ. तर करा मग ऑर्डर. नंबर तर सांगितला आहे तुम्हाला आणि टायटलमध्ये पण दिला आहे. कोणाला पाहिजे असेल तर करा ऑर्डर. झाले आहेत आपले पापड सुकून सर्व अशा मस्त छान. हे बघा असे सुकले आहेत मस्त छान छान सुकले आहेत मस्त. कलर पण छान आहे. तर कोणाला घ्यायचे असतील तर करा पटापट ऑर्डर.
मी कमेंटमध्ये टायटलमध्ये नंबर दे. हा तर बघितले तुम्ही पापड, ज्यांना आवडले असतील त्यांनी बुकिंग करा. तर तुम्ही म्हणशाल बुकिंग कशी करायची. नंबर सांगते माझा 9820584629. हा माझा गुगल पे फोनपे नंबर आहे. त्यावरती तुम्ही अमाऊंट टाकून व्हॉट्सअपला मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुमचा ॲड्रेस पाठवा. ॲड्रेस कुरिअर म्हटल्यावर ॲड्रेस व्यवस्थित पाहिजे, व्यवस्थित ॲड्रेस लिहून पाठवा. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक नका करू ॲड्रेसमध्ये. आणि तुमचा नंबर टाका, परत पिनकोड टाका तुमचा. सर्व आल्यानंतर मग तुम्हाला कुरिअर मला पोचायला अडचण येणार ना. व्यवस्थित तुम्ही म्हणा पापडाचे 1 किलोचे रेट कसे, तर 1 किलो पापड 400 रुपये किलो आहे. डाळी महाग आहेत त्याच्यामुळे डाळी, परत पापडाचा मसाला ते पण महागच आहे. परत मग माझी मेहनत, असं करून 400 रुपये 1 किलोचे रेट आहे. अर्धा किलो 200 रुपये. आणि कुरिअर चार्जेस अर्धा किलो असो, पाव किलो असो किंवा 1 किलो असो 100 रुपये कुरिअर चार्जेस आहेत. त्यामुळे 1 किलो घेतलं तर आपल्याला परवडतं कुरिअर चार्जेस द्यायला. म्हणजे कुरिअर चार्जेस आणि 400 रुपये माझे आणि हे कुरिअर चार्जेस 100, असं मिळून 500 रुपये होतात. कुणाला आवडले असतील घरगुती पापड आहेत. मी घरच्या घरीच लाटले आहे, मशीनवर नाही वगैरे. तुम्हाला तर माहिती आहे मी घाटकोपरला घरगुती काहीतरी काम आणायची, काम करायची. मला पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे लग्न झालं तसं मी काही ना काही असं छंद आहे, पण आवड म्हणून पण. आणि आपलं केलं तर 4 पैसे येतात आपल्यालाच, तेवढं खर्चायला अडीअडचणीला कामाला येतात. म्हणून मी पहिल्यापासून काही ना काही करते. मग घाटकोपरला तिकडे पण मी काही ना काही, तुम्हाला ते किचनचं, बॅग्यांच्या किचनचं करत होते. आता इकडं आल्यापासून पण मी दुसरं काही ना काही करत होते. आता काय करत होते ते नाही सांगत. पण मग आता म्हटलं इकडं तिकडं बाहेर जाऊन आपला जोर दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा आपल्याला जी कला येते, पापड वगैरे, आता उन्हाळ्याचं सीजन आहे, तर आपण आपला बिझनेस, लघु उद्योग, छोटासा बिझनेस घरच्या घरीच तयार करून पापड आपण घरच्या घरीच छोटासा बिझनेस तयार करून आपल्या घरच्या घरी पापड तयार करून तुमच्यापर्यंत पोचावे. आणि खरंच तुमची यूट्यूबवरती साथ मला चॅनलला तर भेटतेच, आता पापडाच्या बिझनेससाठी पण भेटेल हे पण मला माहीत आहे. तुम्ही ज्यांना आवडेल त्यांनी नक्की ऑर्डर करा. आणि झाल्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज टाका कसे झाले, कसे वाटले तुम्हाला. काही चुका असतील तर पापडामध्ये ते सांगितल्या तरी मी सुधारणा करीन, शिकेल त्यातून. म्हणजे वाईटातूनच माणूस पुढं जातं ना, शिकेल, मला हे वाटेल. पापड पूर्ण वाळूनच असतात, पण तरी तुमच्याकडे पॅकिंग आली तर तुम्ही 10-15 मिनटं फॅनखाली, फास्ट फॅनखाली ठेवायचं आणि जरा हवा द्यायची फॅनची. सुकलेलेच आहेत पापड, पण तरी पण जरा हवा द्यायची. म्हणजे 1 किलोच पापड लगेच संपतात, पण तरी जरा फॅनखाली ठेवायचे थोडा वेळ. पॅकिंग करताना सुकवलेलेच आहे, तरी तुमच्याकडे आल्यावर नक्की सुकवा. छान आहेत पापड. मी आधी टेस्ट करते आणि त्यानंतरच ऑर्डर करणार आहे. आता पण वाळून झाले आहेत, तुम्ही बघितले आहे, टेस्टिंग करून झाली आहे, मस्त छान झाले आहेत. त्यानंतरच ऑर्डर पाठवणार. जर एखादबारीला माणसाकडून चुका होतात, फसले, तर मी ती ऑर्डर तुम्हाला कोणाला टाकणार नाही. मी घरगुती घरीच खाऊन टाकेल. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. चला तर मग बघूया पहिली, दुसरी, तिसरा नंबर कोण मारते ऑर्डर करण्यामध्ये, बघते मी. बघूया आता, चला तुम्ही पण. आणि मग मी व्हिडिओ पण टाकणार आहे कुणाकुणाने ऑर्डर दिली, किती ऑर्डरी आल्या. आता इथून पुढं आपलं चॅनल असंच पापड वगैरे आपलं लघु उद्योग त्या संदर्भातच असेल. ब्लॉग पण येतील, पण पापडाच्या बिझनेसच्या संदर्भातच येतील. आणि काय वाटलं तर तुम्ही व्हॉट्सअप जास्ती फोन नका करू,
किंवा नॉर्मली फोन नका करू नंबर आला म्हणून. जास्ती करून आहे ना व्हॉट्सअप मेसेजच करा. व्हॉट्सअप मेसेजच करा. मी पण व्हॉट्सअप मेसेजला मला पापडाचा बिझनेस बघून जेवढा रिप्लाय देता येईल ना मेसेजला तेवढं देता येईल तेवढं मी देईल. जास्ती करून फोन आणि व्हॉट्सअप फोन पण नका आणि नॉर्मल फोन पण नका लावू. कारण काम करायचं म्हटलं मग फोन बोलत बसलं तर आहे का नाही. आणि तुम्ही काय मेसेज करून विसला तो प्रॉब्लेम वाटला तर मी त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्कीच मेसेजमधून देईल. बरं तर मग चला करा पटापटा ऑर्डरी. चला बाय बाय. हां तर जाता एक आठवण आली. बाय बाय बोलली होती पण जाता एक आठवलं. आशा तडका माझं चॅनल जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत आहे. रेसिपीचं चॅनल आहे आशा तडका म्हणून. त्यावरती मी रेसिपी टाकायची. माझ्या खूप साऱ्या यूट्यूबच्या मैत्रिणी बोलायच्या तुझ्या हातचं खावंसं वाटतंय, तुमच्या हातचं खावंसं वाटतंय ताई. कोण अक्का म्हणायचं, अक्कू म्हणायचं खावंसं वाटतंय, कोण मॅडम म्हणायचं खायचं आहे मला. तर त्याचाच सर्वांसाठी ही पर्वणीच म्हणावी. निदान बाकीचं तुम्ही कधी जेवायला येणार माझ्या घरी मिसळ पाव कोल्हापुरी व्हेज पनीर माझ्या हातचं खायला जेव्हा येशाल तेव्हा येशाल. पण आता ह्या रूपात तरी पापडाच्या रूपात तरी तुम्हाला थोडीशी माझ्याकडून मेजवानीच म्हणूया. त्यासाठी पण तुम्हाला पेमेंट तर करावं लागतंय बरोबर आहे. पण तरी सुरुवात केली आहे छोटासा लघु उद्योग करण्याची. त्यात तुमची साथ मला नक्की भेटेल. आजपर्यंत भेटलेली म्हणलं इथून पुढे पण. चला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत एकदा बाय बाय. धन्यवाद.